रोज रोज जेवणाला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणींचा गहन प्रश्न असतो। आज आपण मराठमोळा पदार्थ बनवूया। त्यासाठी इथे मी लोखंडी तव्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकले जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी छान तडतडले की आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचा खरडा वाटून घ्यायचा आहे, तो यामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये टाकूया एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक छोटा टोमॅटो, घरगुती लाल तिखट, हळद आणि हिंग। खमंग फोडणी झाली की मग यामध्ये टाकूया आपण बेसन पीठ। बेसन पीठ फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खरडा वाटून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि ते पाणी आपल्याला बेसन पिठात टाकायचं आहे। गुठळ्या किंवा गाठी झाल्या असेल तर ते आपल्याला चमच्याने मोडून काढायचे आहेत। झाकण ठेवून आपल्याला दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे आणि पाहू शकता आपला झुणका तयार आहे। वरून कांद्याची पात किंवा कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरीबरोबर सर्व करायचं। खूप अप्रतिम लागतो हा झुणका, नक्की एकदा ट्राय करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।